एक मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। उद्धव ठाकरे 5 ते 9 नोव्हेंबरला मराठवाड्यात असतील। पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील। उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। पदाधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेणार असल्याची माहिती आहे। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील। शेतकऱ्यांना सरकारकडून मदत निधी देण्यात येणार। खरं हा निधी देण्यात येणार होता, ही मदत पोहोचली का याबाबत देखील शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेतील। तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत देखील बैठका घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर असतील। 5 ते 9 नोव्हेंबर या काळात उद्धव ठाकरे मराठवाड्यात असतील। पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील। उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाड्यात दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती? उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। जे पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांची नुकसान झालेलं आहे, त्यांना शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती। मात्र या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली की नाही याची शहानिशा उद्धव ठाकरे स्वतः करणार आहे। दरम्यान 5 दिवसांच्या या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे अनेक शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणार, तसेच एक मोठी सभा सुद्धा या दरम्यान होणार आहे। दिवसाला 1 ते 2 छोट्या सभा सुद्धा होण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच मराठवाड्यातील संपूर्ण पूरग्रस्त भागाची पाहणी उद्धव ठाकरे या 5 दिवसामध्ये करणार आहेत। काही बैठका सुद्धा होणार, त्यामुळे या दौऱ्याला अनेक अंगाने महत्व प्राप्त झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दौऱ्यामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती आमदारांची आणि स्थानिक प्रतिनिधींची, त्यातून अहवाल समोर आलेले आहेत। त्यानुसार उद्धव ठाकरे जे आहेत भेटीगाठी घेणार आहेत, त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चित, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।